एकनाथ शिंदे गणेश नाईकांना आता नवी मुंबईत आव्हान देण्याच्या तयारीत आहेत, कारण नाईकांच्या मतदारसंघात आता शिंदेंनी जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे। तसंच स्वबळावर लढण्याचा इशारा देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे। पाहूयात। ज्यांना वेगळं कोणाला लढायचं असेल तर आमची सुद्धा वेगळं लढण्याची तयारी आहे। महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला तर वावगं काही असं मला वाटतं। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडनं मोर्चा बांधणी सुरू करण्यात आली आहे। नवी मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे। तर पालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं मोठं वक्तव्य खासदार नरेश म्हस्केंनी केलंय। बघा, आम्ही सर्वजण आम्ही जे प्रयत्न करतोय ते या नवी मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता आणण्याकरता आमची महायुती आहे। लोकसभा विधानसभाला आम्ही एकत्र निवडणुका लढलेलं, महानगरपालिकेत सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत। आमची इच्छा आहे महायुती म्हणून निवडणूक लढण्याची। 13 नगरसेवक येण्याने महायुतीची ताकद आम्ही वाढवतोय। आणि हो, ज्यांना वेगळं कोणाला लढायचं असेल तर आमची सुद्धा वेगळे लढण्याची तयारी आहे। शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत गणेश नाईकांना आव्हान देण्याची शक्यता आहे। नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडनं नव्यानं रणनीती आखली जाते। काही महिन्यांपूर्वी भाजप आमदार गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जात एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं होतं। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतल्यानं चांगलंच राजकारणही तापलं होतं। बाबाशी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी रोखलेला नाही। कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारानं महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करायचा प्रयत्न केला त्याच्यात वावगं काही असं मला वाटत। तर दुसरीकडे नवी मुंबईत ठाकरेंच्या सेनेलाही मोठा धक्का बसलाय। नवी मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे स्थानिक ठाकरेंचे नेते चांगलेच आक्रमक झालेत। ईडीचा फेरा आणि पैशांसाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप या नेत्यांनी केलाय। पक्षाने सगळ्या गोष्टी दिल्यानंतरही बेईमानी करून ते पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून महाराष्ट्राचे वैरी म्हणून खोक्याच्या लालसेने ते पक्ष सोडत आहेत। त्यांचा आम्ही धिक्कार करतो। ईडीची इन्क्वायरी चालू आहे, कुणाची अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे, कोणाच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या तुटू नाहीत आणि तुटू पण नाहीत आणि त्यांना आता कळलेलं आहे की जनता आम्हाला या ठिकाणी निवडून देणार नाही, म्हणून जे काय मिळतंय, जे काय लक्ष्यमंत्री असेल घेऊन या ठिकाणी पलपुटेपणा केलेला आहे। त्यांचं नेतृत्व कुचकामी ठरलेलं आहे। त्यामुळे रस्ते का माल सस्ते में अशी यांची परिस्थिती झालेली आहे। सामन्यातनं पदं जाहीर करतायत पण पदं घ्यायला कोणी नाही आहेत। शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचं भवितव्य असतं। जनाधार यांच्या पाठीमागे राहिलेला नाहीये, म्हणून यांना सोडून सर्व लोक चाललेले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली। दिग्गज नेत्यांनंतर आता माजी नगरसेवकही पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत। त्यामुळे पालिका निवडणुकीत याचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।